भगर साबुदाणा न दळता रेडीमेड भगरच्या पिठापासून दिवसभर मऊसूत राहणारी पांढरी शुभ्र भाकरी बनवलेली आहे। अतिशय झटपट या भाकरी बनवून होतात। सर्व भाकरी अतिशय मऊसूत होतात आणि भाकरी बनवताना तुटत सुद्धा नाहीत आणि त्याचबरोबर उपवासाची आमटी सुद्धा बनवलेली आहे। उपवासासाठी अतिशय झटपट आणि पोटभर अशी रेसिपी आहे। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी सुरुवातीला भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेले आहेत। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि सुरुवातीला फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची दळून घेतलेली आहे। तर बघा इथे हिरवी मिरचीचा ठेसा तयार झालेला आहे। मीठ टाकून तळून हा ठेसा सुद्धा खाऊ शकता। आता त्यामध्ये 1 चमचा दही टाकलेला आहे आणि पाव कप पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि इथे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी सुद्धा तेलामध्ये तळून खाऊ शकता। आता आमटी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तुम्ही उपवासाला तूप, तेल जे खात असाल ते वापरायचं आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीला चटणी फक्त तळून घ्यायची आहे। अशी तळलेली चटणी सुद्धा खूप छान लागते, फक्त मीठ टाकून तळून घ्यायची आहे। तुम्ही उपवासाला जिरं, कढीपत्ता, मोहरी खात असाल तर त्याची फोडणी तेलामध्ये किंवा तुपामध्ये दिली तरी चालेल। मी ते फक्त तुपामध्ये चटणी तळून घेतलेली आहे। मिनिटभर लो फ्लेमवरती चटणी तळून घ्यायची आणि आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ आमटी हवी आहे तितकं पाणी टाकायचं आहे। मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। एकदम अर्धा ग्लास पाणी टाकलेलं नाही, थोडं थोडं करत टाकलेलं आहे। सुरुवातीला पाव कप पाणी टाकलं आणि इथे चटणी चांगली तळून घेतलेली आहे। 1-2 मिनिटं लो फ्लेमवरती चटणी तळून घ्यायची आणि नंतर बाकीचं पाणी टाकायचं आहे। खूप सुद्धा पातळ आमटी करायची नाही, थोडीशी घट्टसरच आमटी छान लागते। भाकरी चुरून खायची असेल तर थोडीशी पातळ आमटी केली तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं तर इथे इतपत पातळ आमटी बनवलेली आहे। अर्धी वाटी शेंगदाण्यांसाठी आपण इथे अर्धा ते पाऊण ग्लास फक्त पाणी वापरलेलं आहे। आता याच्यामध्ये चमचाभर साखर सुद्धा टाकलेली आहे। या पद्धतीची आमटी बनवून बघा, खूप छान लागते। आंबट, गोड, तिखट या पद्धतीची चव या आमटीला येते। आता इथे गॅसची फ्लेम मीडियम करून आमटीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची। लो फ्लेमवरती 1 मिनिटभर आमटी उकळवून घ्यायची आणि इथे उपवासाची आमटी तयार आहे। थंड झाल्यानंतर ही आमटी आणखीन थोडीशी घट्ट होणार आहे। आता इथे भाकरींसाठी मी विकतच वरीचं किंवा भगरचं पीठ वापरलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी गिरणीवरती किंवा घरघंटीवरती भगर साबुदाणा दळून आणण्याची सोय नसते, ते या पद्धतीचं विकतचं पीठ वापरू शकतात। इथे भगरच्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। खूप सुद्धा उकळलेलं पाणी नाही आणि कोमट नाही, कडकडीत गरम पाणी आहे। थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं पीठ आहे त्यापेक्षा कमी पाणी आपल्याला इथे लागत असतं। बराच वेळेस तांदूळच्या पिठासाठी जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी लागतं, मात्र भगरच्या पिठाला पाणी थोडंसं कमी लागतं। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चमच्याने जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं। तुम्हाला यामध्ये जर साबुदाण्याचं पीठ घालायचं असेल तर अर्धी वाटी साबुदाणा 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आणि थंड करून मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आणि जी पीठ चाळायची चाळण आहे त्याने 2-3 वेळेस पीठ चाळून 2 ते 3 चमचे साबुदाण्याचं पीठ याच्यामध्ये टाकू शकता। इथे चमच्याने पीठ मिक्स करून घेतलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघत असाल एकदम पांढरं शुभ्र पीठ तयार झालेलं आहे। फक्त भगरचं पीठ आहे, कुठेही पिठामध्ये तेल सुद्धा टाकलेलं नाही। आता बहुतेक ठिकाणी उपवासासाठी वरीच्या तांदूळाचं किंवा भगरचं पीठ विकत मिळतं, ते वापरलं तरी चालेल। जर घरघंटीची सोय असेल तर तिथून दळून आणलं तरी चालेल, मात्र बऱ्याच ठिकाणी घरघंटीची सुद्धा सोय नाही, त्यावेळेस या पद्धतीचं विकतचं भगरचं पीठ वापरू शकता। आणि बघा मी इथे अजिबात व्हिडिओ फास्ट स्लो केलेला नाही, कुठे कट सुद्धा केलेला नाही। व्हिडिओमध्ये जेवढा दाखवला तेवढाच वेळ मला इथे पीठ मळण्यासाठी लागलेला आहे आणि एकदम मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे। तुम्ही जेवढं हे पीठ चांगलं मळून घेणार तेवढीच भाकरी मऊसूत होणार आहे आणि भाकरी थापताना भाकरी तुटणार सुद्धा नाही। फक्त जे नवशिके आहेत किंवा जे पहिल्यांदा भाकरी बनवणार आहेत त्यांनी थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर चला इथे मऊसूत पीठ मळून तयार आहे। आता भाकरी बनवण्यासाठी मी याचे 4 समान भाग करून घेतलेले आहेत। मीडियम साईजच्या भाकरी होतील या पद्धतीचे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत। पुन्हा भाकरी बनवताना जे भाकरीचं पीठ आहे किंवा जो गोळा तयार करून घेतलेला आहे त्याला पुन्हा मळून घ्यायचं आणि नंतर भाकरी बनवायची, म्हणजे भाकरी एकदम मऊसूत होते आणि थापताना भाकरी तुटत नाही किंवा चिरत नाही। आता इथे
थोडंसं सुकं पीठ लावलेलं आहे आणि त्यावरती जशी आपण नेहमी भाकरी बनवतो त्या पद्धतीने भाकरी थापून घेतलेली आहे. आता ज्यांची भाकरी थापताना खाली परातीला किंवा ताटाला चिटकते, हाताला चिटकते, भाकरी चिरते, फाटते, अशांनी भाकरी थापताना खाली सुती रुमाल घ्यायचा आहे आणि भाकरी उचलता येत नसेल किंवा उचलताना फाटत असेल तर त्यासाठीचा तांदूळच्या पिठाच्या भाकरीचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा इथे हलक्या हाताने भाकरी थापून घेतली. फक्त खूप जाड भाकरी बनवायची नाही, थोडीशी पातळसर भाकरी थापून घेतलेली आहे आणि बघा कुठेही भाकरी चिरलेली नाही किंवा फाटलेली नाही. आता इथे तवा गरम झालेला आहे, त्याला सुरुवातीला थोडंसं साजूक तूप लावलं आणि सुती कपड्याने पुसून घेतलं, म्हणजे भाकरी तव्याला चिटकत नाहीत आणि पांढऱ्या शुभ्र भाकरी तयार होतात. आता भाकरी टाकताना गॅसची फ्लेम खूपसुद्धा हाय ठेवायची नाही, नाहीतर भाकरीला खालून बबल्स येतात आणि भाकरी फुटते. आता इथे भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे आणि वरची साईड थोडीशी सुकली की नंतर भाकरी पलटी करून घ्यायची आणि नंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे. भगरची भाकरी लगेच भाजून होते. ज्वारीच्या किंवा तांदूळच्या पिठाच्या भाकरीला भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, मात्र ही भाकरी फक्त 2.5 ते 3 मिनिटांमध्ये तयार होते. आता इथे भाकरीला पलटी केलं आणि गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि बघा लगेच भाकरी इथे फुललेली आहे किंवा फुगलेली आहे. आता बरेच जण गॅसवरती पलटी करून भाकरी भाजतात, तशी भाजून घेतली तरी चालेल. तर मी इथे तव्यावरतीच भाकरी भाजून घेतलेली आहे आणि बघा पांढरी शुभ्र भाकरी तयार झालेली आहे. काही जणांना खूप खरपूस भाजलेली भाकरी आवडते, तर काही जणांना फक्त व्हाईट कलरची किंवा पांढऱ्या कलरची भाकरी आवडते. खूप खरपूस भाजलेली भाकरी आवडत असेल तर गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आणि भाकरी भाजून घ्यायची. खूप भाजलेली भाकरी आवडत नसेल तर गॅसची फ्लेम लो ठेवायची. आता इथे तवा पुसून घेतला, दुसरी भाकरी टाकली. भाकरी टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, पाणी लावलं. भाकरी सुकल्यानंतर भाकरीला पलटी केलं. पलटी केल्यानंतर गॅसची फ्लेम हाय केली खालची साईड आणि हाय फ्लेमवरती पाणी लावलेला पार्ट भाजून घेतला आणि इथे भाकरीला पलटी केलेला आहे आणि आता भाकरीला इथे पोपडा येण्यास सुरुवात झालेली आहे किंवा भाकरी फुगण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही सुद्धा भाकरी इथे भाजून घेतलेली आहे आणि बघा पांढरी शुभ्र भाकरी तयार झालेली आहे आणि एकदम मऊसूत अशा या भाकरी तयार होतात. आता इथे पुन्हा तवा क्लीन करून घेतला. इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. तवा एकदम कडकडीत गरम केलेला आहे आणि बघा एकदम गरम तव्यावरती भाकरी टाकल्या भाकरीला लगेच इथे बबल्स येतात, म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवून भाकरी टाकायची आहे. आणि ज्यावेळेस भाकरीला बबल्स येतात पाणी लावताना ती भाकरी लगेच फुटते आणि मग ही भाकरी फुगत नाही, भाकरी कडक होते. अशा वेळेस ज्या ठिकाणी भाकरी फुटलेली आहे त्या ठिकाणी ओलं पीठ असेल तर ते लावायचं, नाहीतर सुकं पीठ लावायचं आणि तिथे दाबून घ्यायचं किंवा तिथे थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि वरतून थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि या पद्धतीने पीठ त्याच्यावरती ओढून घ्यायचं, म्हणजे भाकरी जी फुटलेली आहे तिथला जो गॅप आहे तो बंद होतो आणि भाकरी ही सुद्धा मऊसूत होते. आता ही सुद्धा भाकरी भाजून घेतली. ज्यांना भाकरी जमतात किंवा ज्यांना भाकरी बनवण्याची प्रॅक्टिस आहे ते भाकरीचं पीठ कडक असू द्या, नरम असू द्या किंवा भाकरीला चीर पडली तरी भाकरी बरोबर बनवतात. मात्र ज्यांना माहीत नाही त्यांना किंवा जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी थोडंसं डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा शेवटची भाकरीसुद्धा मी थोडीशी खरपूस भाजून घेतलेली आहे, कारण मला अशाच भाकरी आवडतात. तर इथे कमी भाजलेली, जास्त भाजलेली, लो फ्लेमवरती, हाय फ्लेमवरती सगळ्या पद्धतीच्या भाकरी बनवून दाखवलेल्या आहेत. आरामात पहिल्यांदासुद्धा तुम्ही फक्त भगरच्या भाकरी किंवा उपवासाच्या भाकरी बनवू शकता. इथे सर्व भाकरी तयार आहेत. मी सुती कपड्यावरती सर्व भाकरी ठेवून घेतलेल्या होत्या. या भाकरी डब्याला सुद्धा देऊ शकता. दिवसभर या भाकरी अतिशय मऊसूत राहतात. तर चला इथे आमटीसुद्धा थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर थोडीशी घट्टसर झालेली आहे. तर या पद्धतीची आपली आमटी तयार आहे, भाकरी तयार आहे. फक्त या भाकरी 2-3 तासाने किंवा 5-6 तासाने खाणार असाल, सुती कपड्यामध्ये गुंडाळून एखाद्या भांड्यामध्ये किंवा चपातीच्या भांड्यामध्ये झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे भाकरी मस्त दिवसभर मऊसूत राहतात. इथे उपवासाची आमटी आणि भाकरी तयार आहे. तुम्ही या पद्धतीच्या भाकरीबरोबर उपवासाची बटाट्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी आणि काही नसेल तर मस्त गोड दहीबरोबर या भाकरी एन्जॉय करू शकता. आणि बघा भाकरीला मस्त पोपडा आलेला आहे. पांढरी शुभ्र मऊसूत भाकरी तयार झालेली आहे. कुठेही भगर आणि साबुदाणा भाजून आपण पीठ तयार केलेलं नाही, फक्त रेडीमेड भगरचं पीठ इथे वापरलेलं आहे. ज्यांचा उपवास नाही त्यांना सुद्धा तुम्ही या पद्धतीच्या भाकरी बनवून देऊ शकता, म्हणजे डबल कुटाणा करण्याची गरज नाही. सर्वांनाच भगरच्या किंवा वरीच्या पिठाच्या भाकरी बनवून ठेवू शकता.
तर चला, इथे मस्त पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत भाकरी आमटी तयार आहे. उपवासाला पोटभर आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय झटपट बनवून होणारी आमटी आणि भाकरी आहे. नक्की ट्राय करून बघा. बऱ्याच ठिकाणी किराणा दुकानामध्ये आता भगरचं पीठ अवेलेबल आहे. तर इथे ज्यांना पोपळा आवडतो ते या पोपळ्याबरोबर सुद्धा आमटी आणि दही एन्जॉय करू शकता. बऱ्याच ठिकाणी लहान मुलं पोपळा खात नाहीत, भाकरीचा पोपळा काढून ठेवतात. तर त्या पोपळ्याबरोबर सुद्धा ही भाकरी खूप छान लागते. घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील, लहान मुलं असतील, ते सुद्धा आरामात ही भाकरी खाऊ शकतात. सर्व टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.